न्याहारीचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, हलकं असायला हवा, कमी मसालेदार असायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोट भरणारा असावा. शक्यतो ना हे असं भाजी भाकरी हे न्याहारीचं जेवण असतं. आज आपण अगदी गावरान बेत आणि अगदी सगळ्यांना आवडेल असे चवीचं मस्त असं खारं कारलं आणि मेथीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी आज आपण बनवून घेणार आहे. पावसाळा चालू आहे आणि ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ना हे असं कमी तिखट, कमी मसालेवालं, कमी तेलकट आणि हेल्दी जेवण खाल्लं की अगदी पोटाला चांगला आराम पडतो. तर इथे आपण आज असं जास्त कोणता मसाला वगैरे अजिबात घालणार नाही आहे. एकदम कमी मसाल्यामध्ये म्हटलं तरी चालेल किंवा अजिबात मसाला नाही घातला म्हटलं तरी चालेल. कारलं आपण इथे बनवून घेणार आहे. तर कारलं कोवळं घ्यायचं आहे शक्यतो, कारण आपण पाणी वगैरे हे कारलं शिजवताना काहीच वापरणार नाही आहे. आणि कारलं ताजं हिरवंगार कोवळं पाहिजे, ज्यामध्ये बी भाजलेले कारलं अजिबात घ्यायचं नाही. कारलं उभं आणि पातळ चिरून घ्यायचं आणि चांगलं 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतरनं निथळून घ्या चांगलं कारलं. नंतरनं लसूण यामध्ये भरपूर ठेचून घाला आणि हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घाला. आता श्रावण महिना चालू आहे, काही ठिकाणी लसूण खाल्ला जात नाही आहे, लसूण कांदा. तर इथे तुम्ही अगदीच लसूण नाही घातला तरी चालेल. हळद, हिंग घालायचं आहे आणि गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो घाला किंवा नसेल नाही घातला तरी चालेल. आता गरम मसाला का घालायचा तेही तुम्हाला सांगते. श्रावण महिना चालू आहे, कांदा लसूण खात नसाल तर गरम मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता. तेल एखादी पळी जास्त लागू शकते इथे, कारण आपण तेलामध्येच वाफेवरती शिजवून घेणार आहे. मीठ आपल्याला नेहमीच्या जसं आपण भाजीला घालतो त्यापेक्षा थोडंसं इथे जास्त घालायचं आहे, कारण आपण जरासं त्याला कारल्याला अशी खारट चव असली की खायला एकदम छान लागतं. आणि अगदी 5-1 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे मेथीची भाजी बनवून घेऊ. गावरान पद्धतीने आपण मेथीची भाजी बनवून घेतो आहे. आलं, थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला पिसून घ्यायचा आणि नंतरने यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाण्याची साल जरासं मी काढून घेतलेली आहे, ज्यामुळे काय होतं असं खाताना जी साल असते ती लागत नाही. आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं, जसं आपण कूट करतो तसं ओबडधोबड असं शेंगदाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. जास्त बारीक करायचं नाही आणि मोठंही ठेवायचं नाही. जसं आपण शेंगदाण्याची चटणी वाटतो अगदी तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2-3 पळ्या तेल घाला, जिरी घाला, केलेलं वाटण यामध्ये घालून घ्या आणि परतून घ्या. मेथीची गड्डी चांगली हिरवीगार, चांगली ताजी टवटवीत अशी मेथीची गड्डी बाजारात भेटली तर चांगली स्वच्छ निवडून चांगली 5-6 पाण्याने धुवून घ्या. पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे जरासं 1-2 पाण्याने धुवून घेतली जास्त वेळा तर अतिउत्तम आहे. आता मेथीच्या भाजीच्या जागी तुम्ही एक पावसाळ्यात तांदूळ ज्याची भाजी मिळते तीसुद्धा तुम्ही इथे याच पद्धतीने केली तरी चालेल. फक्त त्यामध्ये ना कांदा घालायचा चिरून, तीही भाजी खायला खूप छान लागते. तर परतून घेतल्यावर मेथीची भाजी घालून घेतलेली, थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि मीठ घालायचं. शक्यतो असं वाटण करून मेथीची भाजी केली तर ती जास्त सुकी न करता थोडीशी अशी ओलसर पाणीदार ठेवली ना की बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. भाताबरोबरसुद्धा खाता येते. तर इथे आपली ही भाजी जी आहे ना ती हलवून घेतलेली 2 मिनटं झाकून ठेवा. तोपर्यंत कारलं आपण इथे शिजायला लावलं होतं वाफेवरती. पाणी वगैरे काही घातलेलं नाही, फक्त तेल थोडंसं जास्त वापरलेलं एखादी पळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
कवळं कारलं असलं की अगदी तेलसुद्धा कमी वापरलं तरी ते पटकन शिजलं जातं. आता इथे आपलं कारलं जे आहे ना ते बनवून तयार झालेले आहे. मेथीची भाजी जी आहे तीसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे. शक्यतो मेथीच्या भाजीवरती झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही. जास्त वेळ जर भाजीवरती झाकण ठेवलं तर भाजीचा जो कलर असतो तो जरासा असा पिवळसर दिसतो किंवा काळे दिसतो. अशीच ठेवायची ओलसर जरासा तुम्हाला वाटलं तर, किंवा कोरडी केली तुम्ही पूर्ण तरी चालेल. तर मेथीची भाजी आपण इथे थोडीशी कोरडी करून घेणार आहे. बाजरीची भाकरी इथे मी बनवून घेतलेली आहे. गॅसवरती अशी भाजून घेतली की जरासा भाकरीला असा कडकपणा पण येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली अशी खरपूस भाजली जाते. त्यामुळे खायला खूप छान लागते जरासा कडक असल्यामुळे. तर ही झाली